नमस्कार, आवाज़ इंडिया में आपका स्वागत है। मैं हूं अंजनी कुमार मिश्रा। पिछले कई दिनों से बांग्लादेश में अल्पसंख्यक हिंदू समुदाय के साथ अन्याय हो रहा है। हिंदुओं पर हमले हो रहे हैं। हिंदुओं पर हमले को लेकर महाराष्ट्र के धुले में सकल हिंदू समाज द्वारा विरोध प्रदर्शन के जरिए विरोध जताया गया। हिंदू समुदाय सड़कों पर इकट्ठा होकर मानवाधिकार दिवस पर बांग्लादेश में हो रहे हिंदुओं पर अत्याचार के विरोध में प्रदर्शन कर रहा है। लोगों ने मानव श्रृंखला बनाकर विरोध जताया। हिंदू समुदाय की मांग है कि अंतर्राष्ट्रीय हस्तक्षेप के जरिए बांग्लादेश में शांति स्थापित की जाए। इस अवसर पर सैकड़ों की संख्या में समस्त हिंदू समाज के लोग विरोध प्रदर्शन में सड़कों पर दिखाई दिए। आजच्या या प्रसंगी सकल हिंदू समाजातर्फे धुळे शहरवासी सर्व एकत्र आलेली आहेत। आमची केंद्र सरकारच्या माध्यमातून एकच मागणी आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवरती, हिंदू, दलित, बौद्ध, सिख सर्वांवरती जो अत्याचार होतोय, विशेष करून महिलांना बलात्कारित करून त्यांच्यावरती अनन्य जघन्य असा अत्याचार होतोय, या अत्याचाराला कुठेतरी थांबवावं। हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक मार्गाचा अवलंब करावा। जसा पाकिस्तान आपल्याकडून तोडण्यात आला, परंतु तो पाकिस्तान तोडून आपण बांगलादेश तयार केला, त्या बांगलादेशला पुन्हा तोडून हिंदूंचा एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं। 1.5 कोटी हिंदू यांचा वाली भारतातील 90 कोटी हिंदू आहे, हे त्या हिंदूंनी विसरू नये। त्यांच्या पाठीशी सर्व हिंदू उभे आहेत। तिथले धार्मिक स्थळं असतील, आमचे जे धर्माचार्य आहेत स्वामी चिन्मयदास यांची मुक्तता असेल, त्यांच्या वकिलांवरती जो प्राणघातक हल्ला झाला, या सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराच्या दिवशी हे सर्व मानवाधिकारांचं उल्लंघन आहे। हे सर्व उल्लंघन आंतरराष्ट्रीय समुदायाने सुद्धा लक्षात घ्यावं आणि हिंदूंनी याच्यासाठी फक्त जन्माला आलेलो नाही आहेत की आम्ही अत्याचार सहन करू, आम्ही अत्याचाराला सुद्धा त्याच प्रकारे उत्तर देऊ शकतो। आमच्या इथं असलेल्या सर्व हिंदूंनी सुद्धा सजगपणे, धुळेकर असतील किंवा पूर्ण भारतातल्या हिंदूंनी बांगलादेशवरती होणाऱ्या अत्याचारांचं निरीक्षण करावं आणि भविष्यात अशी संधी, अशा पद्धतीचा अत्याचार आपल्यावर होऊ नये याच्यासाठी सजग राहावं। म्हणून जातीपातीला गाडावं, पक्षभेदांना गाडावं, प्रांताच्या वादांना गाडावं। या सर्व आर्थिक शिक्षणाचे भेद दूर करून आता हिंदूंनी एकत्र होणं गरजेचं आहे आणि हा एकतेचा संदेश पूर्ण जगातल्या सर्व बलाढ्य देशांनी जाणून घ्यावा आणि हिंदूंना सन्मानाचं स्थान द्यावं। बांगलादेशी हिंदूंच्या मागे सर्व भारतीय हिंदू एकजुटीने उभे आहेत, त्यांनी एकटं समजू नये। जय श्रीराम।